महेश अलिग्रामजी येनुरकर। आम्ही आधी नागपूरला माल नेत होतो, तर नागपूरला नेल्याच्या नंतर कसं तिथे डेअरी लागून खाली करायचे, तर डेअरीमध्ये त्यांचा लिलाव जो झाला तर लिलावामध्ये योग्य भाव मिळत नव्हता। बरं, भाव मिळाल्याच्या नंतर बी सुद्धा त्यातून मग कमिशन काटपीट करून आम्हाला रुपये बरोबर घडत नव्हते। तर मग आता आम्ही इथं आलो, इथं आल्याच्या नंतर आम्हाला मशीननी ग्रेडिंग होतात, मशीननी ग्रेडिंग झाल्याच्यानंतर इथं कॅरेटमध्ये व्यवस्थित ठेवल्या जातात, त्यानंतर योग्य भाव दिला जातो। तर आम्हाला थोडंसं योग्य वाटतं, इथं भाव मिळतो, योग्य वाटतं। ही कंपनी हैदराबादची कंपनी आहे आणि या कंपनीचं संपूर्ण भारतात फ्रूट्समध्ये सर्व फ्रूट्समध्ये काम आहे। आणि याआधी 20 वर्षापूर्वी आदरणीय सन्मान्य नरेंद्रजी ठाकरे साहेब यावरती सभापती होते या कृषी उत्पन्न बाजार समितीचे। त्यावेळेस या ठिकाणी एक ऑक्शन पद्धत चालत होती, संत्र्याची लिलाव चालत होता, त्यामध्ये शेतकऱ्याला चांगला भाव मिळत होता। पण काही कालांतरानं ते लिलाव पद्धत या ठिकाणी बंद पडली आणि लिलाव पद्धत बंद पडल्यानंतर शेतकऱ्याची एक भावासाठी किंवा संत्रा विकण्यासाठी मारामार होत होती। म्हणून एक शेतकऱ्याला या आमच्या वरुड तालुक्यात एकूण जमीन क्षेत्राच्या 70% क्षेत्र हे संत्रा उत्पादक शेतकरी आहे आणि संत्र्याला भाव मिळावा यासाठी आम्ही ही एक फ्रुटेक्स कंपनी संग संपर्क साधून या ठिकाणी यांना बोलावलं, यांच्यासोबत एक आम्ही ॲग्रीमेंट केलं आणि शेतकऱ्याला चांगला भाव मिळावा, शेतकऱ्याच्या संत्र्याला मार्केट मिळावं यासाठी या ठिकाणी आंब्या बहाराच्या सीझनपासून सप्टेंबर महिन्यापासून 2023 पासून ही एक कंपनी या ठिकाणी सुरू झाली आणि या ठिकाणी सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांनी जवळपास कोण 2 वेळा, कोण 3 वेळा, कोण 4 वेळा माल आणून चांगला या कंपनीला एक रिस्पॉन्स मिळाला आणि या ठिकाणी शेतकऱ्याला ऑक्शन पद्धत असल्यामुळं त्या ठिकाणी चांगला भाव मिळाला आणि एक मार्केट उपलब्ध झालं आणि त्यामुळं सर्व शेतकरी या तालुक्यातील समाधानी आहे आणि मार्केट उपलब्ध झाल्यामुळं त्यांना किती त्यांच्याकडून 10 कॅरेट असो, 50 कॅरेट असो, 200 कॅरेट असो संत्रा तोडून डायरेक्ट या ठिकाणी आणता येतो। या ठिकाणी त्या संत्र्याची नोंदणी करावी लागते। आमच्याकडे 10 टन माल आहे, 20 टन माल आहे आणि इथून कॅरेट्स मिळतात आणि त्या पद्धतीनं ते दुसऱ्या दिवशी तोडून या ठिकाणी आणतात। त्याच भाव यावर्षी तर मृगाला 106 रुपये किलो संत्र खपलं 3 दिवसाआधी 96 ग्रेडचं आणि 72-73 रुपये 141 ग्रेडचं संत्र होतं त्या दिवशी आणि भाव थोडंसं ऑक्शन पद्धत असल्यामुळे कमी जास्त चालू राहते आणि बाहेरचे लोडर म्हणजे व्यापारी असतात, घेणारे काही स्थानिक व्यापारी असतात, जसा जसा ज्या राज्यात माल पाहिजे, ज्या देशात माल पाहिजे त्या पद्धतीने इथं मागणी होऊन या ठिकाणी संत्र्याला भाव असतात। शेतकऱ्याचा प्रतिसाद एकदम चांगला आहे। तर तुम्ही पाहून राहिले या ठिकाणी किती माल आलेला आहे आणि आंब्या बहारात खूप माल आला आणि आता मृग बहारसुद्धा जमतेम सुरू झाला असताना आता या ठिकाणी तुम्ही पाहिलं का जवळपास 100 टनाच्या जवळजवळ माल या ठिकाणी आहे। शेतकऱ्याचा प्रतिसाद फार चांगला आहे आणि शेतकऱ्याला 24 तासात पैसे मिळतो, भाव चांगला मिळतो, शेतकरी समाधानी आहे।